नमस्कार मित्रांनो. आज मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या शेतकरी बांधवांचा शेतात काम करत असताना किंवा एखाद्या अपघातामध्ये जर मृत्यू झाला तर त्याला सरकारकडून मिळणारे 2 लाख रुपये. हो मित्रांनो, एक विशेष योजना जी बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनपर्यंत माहिती नाही आहे आणि ती योजना आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. मित्रहो, तुम्ही चॅनलवर माझ्या असेच राहा आणि नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळण्यासाठी या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मित्रांनो, मी तुम्हाला सांगणार आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजना. या योजनेमार्फत आपल्याला मिळणार आहेत 2 लाख रुपये. एखाद्या शेतकऱ्याचा शेतामध्ये काम करत असताना किंवा इतर ठिकाणी रस्ते अपघात म्हणा, रेल्वे अपघात म्हणा, किंवा एखाद्या शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाला किंवा एखाद्या शेतकऱ्याचा विंचू चावून साप चावून मृत्यू झाला. जर अपघाती मृत्यू एखाद्या शेतकऱ्याचा होत असेल तर त्याला शासनाकडून मिळणार आहेत 2 लाख रुपये. आणि मित्रांनो, त्याच अपघातामध्ये जर त्यांना अपंगत्व आलं, म्हणजे एक डोळा निकामी झाला, एक हात निकामी झाला किंवा एखादा पाय निकामी झाला तर त्यांना मिळणार आहेत 1 लाख रुपये. आता मित्रांनो, यासाठी आपल्याला कागदपत्र कुठची लागणार आहे याची सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु असा जर अपघात आपल्यामध्ये झाला असेल तर आपण लगेच हा अर्ज तातडीने भरला पाहिजे. आता हे सगळे अपघात तुम्हाला या योजनेमध्ये पात्र ठरतात. हे हे अपघात मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पण ह्याला अपवाद पण गव्हर्नमेंटने ठेवलेला आहे. जर एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू जर नैसर्गिक पद्धतीने होत असेल तर त्याला ही स्कीम लागू होत नाही. तसेच एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू जर दारू पिऊन जर ॲक्सिडेंट झालं तरी सुद्धा त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जात नाही. किंवा म्हणजेच एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू जर अपघाताने झाला, म्हणजे शेतामध्ये काम करत असताना म्हणा किंवा ॲक्सिडेंटली झाला, तरच ही योजना त्यांना लागू होते. तर मित्र, या योजनेसाठी आपल्याला कागदपत्र कुठची लागणार आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचं लागणार आहे सातबारा. म्हणजे ज्या शेतकऱ्याचा अपघात होतो त्या शेतकऱ्याच्या नावे सातबारा असणं आवश्यक आहे, किंवा त्याच्या घरातील किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावावरती सातबारा असणं आवश्यक आहे. म्हणजेच ज्या कुटुंबातील एखाद्या शेतकऱ्याचा तो शेतकरी आणि त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्य या योजनेचा लाभ या ठिकाणी घेऊ शकतात. नंतर आपल्याला लागणार आहे 6क हे प्रमाणपत्र त्या ठिकाणी लागणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही फार्मर आय डी काढला नसेल त्याचा ताबडतोब काढून घ्या, कारण फार्मर आय डी शिवाय कुठल्याही प्रकारचा फॉर्म आता भरला जाणार नाही आहे. त्यानंतर मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट असणार आहे पोलिसांचा FIR रिपोर्ट, पंचनामा आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट, ज्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला असावा की या शेतकऱ्याचा मृत्यू हा अपघाताने झालेला आहे. हे महत्त्वाचे कागदपत्र त्या ठिकाणी लागणार आहेत. त्यानंतर शेतकऱ्याचं आधार कार्ड, जो वारस व्यक्ती असेल ते वारस व्यक्तीचं सुद्धा आधार कार्ड लागणार आहे. वारस व्यक्तीचं बँक पासबुकसुद्धा त्या ठिकाणी लागणार आहे आणि इलेक्शन कार्ड जे सुद्धा त्या ठिकाणी लागणार आहे. म्हणजे हे सगळे कागदपत्र मित्रो आपल्याला, म्हणजे शेतकऱ्याच्या वारसदाराला पैसे मिळवून देण्यासाठी हे सगळे कागदपत्र आपल्याला मित्रांनो त्या ठिकाणी लागणार आहे. आता मित्रांनो, हे सगळे कागदपत्र आपण जमा केल्यानंतर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की हा फॉर्म कुठे भरायचा आणि कसा भरायचा. पहिल्यांदा ही योजना ही खाजगी कंपनी चालवायची, परंतु 19 एप्रिल 2023च्या सुधारित GR नुसार योजना ही शासनाने आपल्या हातामध्ये घेतलेली आहे. ह्याचे जे पैसे आहेत ते शासन सरळ सरळ लाभार्थ्याच्या खात्यामध्ये टाकत आहे. त्यामुळे कुठल्याही कंपनीचा यामध्ये सहभाग नाही आहे. त्यामुळे ही योजना अजून सोपी बनलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कार्डला बँक लिंक असते, त्या बँकेच्या अकाउंटमध्ये हे पैसे त्या ठिकाणी जमा होतात. मित्रहो, आपल्याला प्रश्न पडला असेल फॉर्म कसा भरायचा, तर हा फॉर्म आपल्याला महाडीबीटी या वेबसाईटवरून भरायचा आहे. आता मित्रांनो, महाडीबीटीवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पहिल्यांदा फार्मर आय डी टाकावा लागतो आणि फार्मर आय डी टाकल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी हा फॉर्म आपण भरू शकतो. जर एखाद्या शेतकऱ्याकडे फार्मर आय डी जर नसेल तर आपण त्या ठिकाणी एक ऑप्शन असतो, त्या ठिकाणी आपल्याकडे फार्मर आय डी नाही आहे असा या ऑप्शनवरून सुद्धा आपण त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो. परंतु मित्रांनो, आपण जर शेतकरी असाल, आपल्या नावावर सातबारा असेल, तर नक्कीच आपण त्या ठिकाणी फार्मर आय डी काढून घ्या, कारण प्रत्येक स्कीम, प्रत्येक ही योजना आता फार्मर आय डीवरतीच चालणार आहे. मित्रहो, मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, तुम्हाला ह्या माहितीमुळे फायदा झाला का, मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ मला बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, माझा आत्मविश्वास अजून वाढेल. त्यामुळे नक्कीच कमेंट करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त जेवढे शेतकरी महाराष्ट्रामध्ये असतील त्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याकडून झालेली एक छोटीशी मदत त्या शेतकऱ्यांना मोठी मदत त्या ठिकाणी होऊ शकते. धन्यवाद.